मित्रांनो म्हणजे 100 ते 150 माणसांचा सहज आरामशीर इथे स्टे होऊ शकतो। जिथे छोटेखानी सभा होऊ शकते, गेट टुगेदर होऊ शकते, एखादी मीटिंग होऊ शकते। कोणातून CCTV वगैरे इथे व्यवस्थित इन्स्टॉल आहेत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। मी मुंडेकर संदेश तुमचं स्वागत करतोय। आज आहोत आपण बदलापूरमध्ये सरोवर फार्म हाऊसला। बदलापूर स्टेशनपासून 12 किलोमीटरच्या अंतरावर असलेला हा सरोवर फार्म हाऊस आणि फॅमिली रिसॉर्ट। आज आम्ही इथे आलेलो आहोत। तिच्या दृष्टिकोनातून CCTV वगैरे इथे व्यवस्थित इन्स्टॉल आहेत। हा त्यांचा मेन गेट आणि आता आपण मेन गेटमधून आतमध्ये चाललोय। गेटमधून आतमध्ये आल्या डाव्या हाताला त्यांचे हे स्विमिंग पूल आहेत, जे आपण तिकडे पण जाऊन तुम्हाला मी दाखवतो। वेगवेगळ्या प्रकारची बरीच इथे झाडं आहेत। एंट्रन्समधून आत आल्यानंतर ही त्यांची मुख्य वास्तू आहे। इथे आमचा रूम आहे। थोड्या वेळाने तुम्हाला रूमची पण टूर मी देतो। रूम अतिशय सुंदर आहे, छान आहे, स्वच्छ आहे। मी तुम्हाला दाखवतोय आपला रूम, जिथे आम्ही राहिलोय। एंट्री केल्यानंतर हा आहे पहिला रूम। सोफा कम बेड आहे। इथे 2 ते 3 माणसं आरामशीर झोपू शकतात। आम्ही इथेच काल रात्रीपासून राहतोय। स्वच्छ आहे, चांगला आहे, छान आहे, AC आहे। आणि हा एक आतमध्ये एक रूम आहे, जिथे 2-3 जण आरामशीर झोपू शकतात। वॉशरूम पण खूप चांगले आहेत, क्लीन आहेत, स्वच्छ आहेत। फॅमिली येण्यासाठी सुद्धा खूप चांगला आहे हा रिसॉर्ट। रात्रीचा नजारा आहे हा, जबरदस्त।
अप्रतिम. सरोवर फार्म हाऊसचा मित्रांनो हा रात्रीचा नजारा दाखवतो तुम्हाला मी. जबरदस्त लाइटिंग वगैरे, गुड ॲटमॉस्फिअर. रात्रीचे 9 वाजलेत आणि स्विमिंग पूलवर अजून आम्ही आहोत. चांगलं. हा इथे एक लहान मुलांसाठीचा छोटा स्विमिंग पूल आहे आणि हा मोठ्यांसाठी, परंतु एवढा पण खोल नाही आहे तो. सरोवर फार्म हाऊसचं हे लॉन्स आहे, जबरदस्त. इथे हा सेल्फी पॉईंट आहे आणि त्यानंतर हा जबरदस्त लॉन्स जिथे छोटेखानी सभा होऊ शकते, गेट टुगेदर होऊ शकते, एखादी मीटिंग होऊ शकते. असा हा 100-200 माणसं सहज बसू शकतात. सरोवर रिसॉर्ट सांगायचं तात्पर्य म्हणजे काय माहिती आहे, या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मार्च महिन्यामध्ये मुंबईमध्ये खूप गरम होते. या रिसॉर्टमध्ये आलो आहे आणि मी आता इथे हा कॉन्फरन्स रूम सारखा आहे, म्हणजे समोर गार्डन आहे आणि हे थोडंसं कॉन्फरन्स रूम सारखं आहे. तुम्ही बघाल इथे मोठे असे साऊंड पण आहेत, तुम्ही छोटंसं असं स्पीच पण इथे देऊ शकता. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की या गरमीच्या दिवसामध्ये इथं. नमस्कार. समोर जो माहोल दिसतो ना, हीच लाईटिंग दिसतं ना, पहिल्या माळे आमचा रूम आहे, एसी रूम आहे. खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. आणि हे जर तुम्ही बघाल ना, ही समोरची जी पट्टी दिसते ना, ग्रीन पट्टी, म्हणजे तुम्ही कुठलाही कार्यक्रम किंवा काही तुम्हाला बोलायचं असेल किंवा एखादं कंपनीचं किंवा एखाद्या फॅमिली जे तुम्हाला इव्हेंट असेल किंवा काही तुम्ही सादरीकरण करू शकता. इथे खूप चांगला असा स्पेस आहे.
यांच्या इथे 4 असे AC रूम आहेत आणि पाठीमागे 4, टोटल 8 रूम इथे आहेत. प्रत्येक रूममध्ये 3 ते 4 जण राहू शकतात. खूप मोठा स्पेस आहे, चांगला एरिया आहे. हा आहे फूड एरिया. हा लॉन आहे. इथे छोटेखानी पार्टी, छोटी सभा आरामशीर होऊ शकते 50 ते 100 माणसांची. एकंदरीत सरोवरची प्रॉपर्टी छान आहे. फॅमिली बरोबर निवांत वेळ घालवण्यासाठी सुद्धा इथे आपण येऊ शकतो. मुलांना खेळण्यासाठी सुद्धा इथे थोडेसे ही साधनं आहेत. काम चालू आहे बरंच रिसॉर्टमध्ये. काम पूर्ण जसं होईल तसं आणखीन रिसॉर्ट जबरदस्त होईल. एक मोठा स्विमिंग पूल बांधायचं काम चालू आहे. हा आहे सरोवरमधला एक मोठा हॉल, जिथे किमान 15 ते 20 जण आरामशीर राहू शकतात. तर तो आपण बघूया. हा मोठा हॉल आहे, प्रशस्त आहे. हा एक बेडरूम पण बराच मोठा आहे. इथून वरती जायला पण आहे का, टेरेसवर जायला? ओके. खूपच स्पेसियस, नीट अँड क्लीन असं वॉशरूम. हा एक इकडे आणि एक तिकडे. वॉशरूम पण खूप नीट आहे, क्लीन आहे. यांचा अजून एक मोठा हॉल आहे, तो आता आपण बघतोय. वाव, AC हॉल आहे, जबरदस्त. इथे पण 15-20 जण सहज, जास्त. आणि हे समोर सर्व बाथरूम आहेत, टॉयलेट, बाथरूम, वॉशरूम सर्व. अरे वा, जबरदस्त आहे. मित्रांनो, म्हणजे 100 ते 150 माणसांचा सहज आरामशीर इथे स्टे होऊ शकतो, आहे की नाही अनिल? 100 ते 150 माणसांचा आरामशीर स्टे होऊ शकतो. खेळण्यासाठी कॅरम वगैरे पण आहेत. पर पर्सन प्रॉपर्टी मस्त आहे, गेली आहे, डेव्हलप चांगली आहे. सो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.